मनोहर पर्रीकर यांच्या शपथविधीच्या मार्गातला एक मोठा अडथळा आज दूर झालेला आहे। त्यांच्या शपथविधीला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये 17 जागा जिंकत काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरला होता। भाजप 13 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावरती होता, पण सत्ता स्पर्धेमध्ये भाजपने इतर आमदारांचा पाठिंबा मिळवला आणि त्याच्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी सरकार स्थापनेसाठी गोव्याच्या गव्हर्नर मृदुला सिन्हा यांनी निमंत्रण दिलं। पण हे निमंत्रणच बेकायदा आहे अशी याचिका काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये केली होती, पण त्यानुसार शपथविधी सोहळ्याला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने आता नकार दिलेला आहे। आणि त्याच्याचबरोबर काँग्रेस पक्षाला सुप्रीम कोर्टाने असंही विचारलेलं आहे की जर तुमच्याकडे बहुमत होतं तर तुम्ही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न का केले नाहीत। 16 मार्चला गोव्याच्या विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे, पण सध्या तरी मनोहर पर्रीकरांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे। यापुढच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com ला।